हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल। आनंद, प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। कातबाव व चाफ्याचा पाडा या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन भास्कर जाधव यांच्या हस्ते पार। शहापूर तालुक्यातील दहागाव कातबाव चाफ्याचा पाडा या ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील कातबाव येथे आज सकाळी 10:30 वाजता भारतीय जनता पार्टीचे शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या हस्ते कातबाव व चाफ्याचा पाडा या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन पार पाडण्यात आले। गेली अनेक वर्षांपासून कातबाव व चाफ्याचा पाडा या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर मोठा नैसर्गिक नाला असल्याने पावसाळ्यात या दोन्ही गावांचा संपर्क तुटत होता। त्यामुळे ग्रामस्थांची ही गैरसोय दूर करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या सहकार्याने व भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाने कर्तव्यदक्ष कार्यकर्ते राजदीप जामदार यांच्या प्रयत्नाने या दोन गावांना जोडणारा 30 लाख रुपये किमतीचा पूल मंजूर झाला आहे। या कामाचे नाव दहागाव कातबाव येथे साकव बांधणे असे असून या पुलाचे भूमिपूजन पार पाडण्यात आले। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते बाळकृष्ण देसले, सरपंच सविता जुगरे, उपसरपंच संध्या जामदार, माजी उपसरपंच संजय पवार, माजी उपसरपंच सुधीर देसले, ग्रामपंचायत सदस्य जयराम भांगरे, रुपेश पादीर, रवींद्र वावरे, गंगाराम बत्के, गुरुनाथ भांगरे, चिंतामण जाधव, कल्पेश ठाकरे, महेश जुगरे व ग्रामस्थ उपस्थित होते। दहागाव कातबाव चाफ्याचा पाडा ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ग्रामपंचायतचे उपसरपंच राजदीप दादा यांच्या माध्यमातून आणि त्यांचे सहकार्य असतील यांच्या प्रयत्नातून आणि खास करून आपल्या भिवंडी लोकसभेचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या सहकार्यामुळे आणि राजदीप जामदार यांच्या प्रयत्नामुळं आज या ठिकाणी या कातबाव पाड्यामध्ये जी लोकांची गैरसोय होती पावसाळ्यामध्ये, म्हणजे कातबावमध्ये काही घरं नाल्याच्या पलीकडे आहेत त्यांची तर खास करून आणि चाफ्याचा पाडा यांची गैरसोय होती। ती गैरसोय कपिल पाटील साहेब असतील, राजदीप जामदार असतील यांच्या माध्यमातून ती दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि या ठिकाणी 30 लाखाचा साकाव मंजूर करून आज या साकावचं या ठिकाणी भूमिपूजन झालं। त्यांनी तर धडाकाच लावलेला आहे का आमच्या ग्रामपंचायतचा विकास कशा पद्धतीने होईल। मी आत्ताच मगाशी येताना बघितलं, या एवढ्या आतमध्ये असलेल्या जंगलामधल्या कातबाव या पाड्यामध्ये खूप सुंदर असा रस्ता डांबरीकरण झालेला आहे। त्या रस्त्याच्या कडेला स्ट्रीट लाईट लावलेले आहेत। या गावाला अशी व्यक्ती लाभलेली आहे राजदीप जामदार यांच्या नावाने। म्हणजे तालुक्यात जर बघितलं तर मला कधी कधी असं वाटतं आहे राजदीप दादा या जसं आपण बोलतो बारामतीचं खूप विकास झालेला आहे त्या पद्धतीने या दहागाव ग्रामपंचायतचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, कारण एवढं प्रयत्न आहे राजदीप जामदारचे असतात। खरोखरच अशी माणसं भारतीय जनता पार्टीमध्ये काही महिन्यांपूर्वी आली। नक्कीच या ठिकाणी संघटनेचं काम अतिशय मोठ्या प्रमाणे चालू आहे। मी या सर्वच ग्रामस्थांना, सरपंच असतील, उपसरपंच असतील, राजदीप जामदार असेल, संजूदादा असेल आणि शुभेच्छा देतो। असंच आपल्या हातून काम घडो। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।